आज बबडीसाठी एकदम हेल्दी आणि एकदम इझी रेसिपी बनवत आहे, म्हणजेच आपले पॅनकेक बनवत आहे। त्यासाठी फक्त 2 केळे घेतलेले आहे, एक बीट घेतलं आणि गव्हाचं पीठ घेतलेलं आहे 1 वाटी। 5च मिनिटात बनवून होणारी ही रेसिपी आहे। तुम्ही सुद्धा तुमच्या मुलांना जर खाऊ घातली ना, तुमच्या मुलांना सुद्धा खूप जास्त आवडेल आणि हेल्दी सुद्धा आहे ना। तुम्ही यामध्ये ना खजूर ऍड केलं ना तरी सुद्धा चालेल गोडव्यासाठी बरं का, कारण की त्याच्याने सुद्धा खूप छान चव लागते आणि गोड सुद्धा लागतात। या ठिकाणी ना मिक्सरच्या भांड्यामध्ये बीट, केळी आणि गव्हाचं पीठ असं सर्व आहे ना थोडं थोडं पाणी ऍड करत ना ग्राइंड करून घेतलं। डोस्याचं बॅटर आपण जसं तयार करतो ना अगदी त्याचप्रमाणे हे बॅटर सुद्धा तयार होऊन जातं। आता यामध्ये तुम्ही साखर किंवा गूळ सुद्धा ऍड करू शकता। मस्त पीठ छान मिक्स करून घ्यायचं आणि डोस्याचा तवा आहे ना मस्त तापायला ठेवलेला होता, त्यावरती ना थोडंसं तेल किंवा तूप आहे ना असं फिरवून घ्यायचं आणि त्याच्यावरती असे छोटे छोटे आपले पॅनकेक बनवायला टाकायचे। अगदी 5च मिनिटात आहे ना त्याला अगदी एकदम मस्त अशी जाळी फुटायला लागते। आता एक एक करून आहे ना सर्व पॅनकेक मी बनवायला टाकलेले आहे। तसं खरं सांगू का, आज माझ्या बबडीला आहे ना थोडंसं बरं वाटत नाहीये बरं का, त्याच्यासाठीच हा प्रयत्न आहे छोटासा। तिला पॅनकेक खूप जास्त आवडतात आणि आज सध्या ती काहीच खात नाहीये, पण तरी सुद्धा एक गोष्ट खरी खरी तुम्हाला सांगते, एवढी मेहनत घेऊन सुद्धा तिने हे पॅनकेक खाल्लेले नाहीये। तर मी ना समोरच्या दीदीला देऊन टाकलेले होते आणि खरं सांगू का हे खूप जास्त टेस्टी होतात आणि तिला खूप जास्त आवडतात। पण तिची ना सध्या तब्येतच बरी नाहीये, त्याच्यामुळे तोंडाला चवच नाहीये आणि मागे ना मला इन्फेक्शन झालेलं आहे, त्याच्यामुळेच मी मंगळसूत्र घातलेलं नाहीये। खूप जणांचे कमेंट आलेल्या होत्या की ताई तू मंगळसूत्र का घालत नाहीये, त्याच कारणाने मी मंगळसूत्र अजूनही घातलेलं नाहीये। त्यानंतर बबडीला ना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली होती चेकअप करण्यासाठी। आपलं लेकरू जर आजारी असलं ना आईचं मन खरंच कुठेच लागत नाही, बरोबर आहे ना।